नमस्कार शेतकरी बांधवांनो. पवन ॲग्रो या युट्यूब चॅनलवरती मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण तालुका शिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि गाव जे हे शिल्लोड पासून 10 किलोमीटर असलेला धानोरी या गावामध्ये ठिकाणी आपण जो खोडेचा प्लॉट आहे, हा काढणीचा खोडेचा प्लॉटला त्या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, या प्लॉटला लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण जे ट्रीटमेंट आहे, या भाऊंनी संपूर्ण ट्रीटमेंट आहे पवन ॲग्रोचे घेतलेले आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता कंदाची साईज आणि क्वालिटी त्या ठिकाणी बघू शकता. एकदम पंजा टाईप त्या ठिकाणी कंदाची साईज आहे. A1 क्वालिटीचा कंद आहे. कुठल्याही प्रकारचं कंद सड नाही, कुठल्याही प्रकारचा जो कंद आहे हा डॅमेज नाही. बघू शकता हे हा कंदाची साईज साधारणपणे कोणताही कंद तुम्ही त्या ठिकाणी पकडा, हा पकडा किंवा हा पकडा, कोणताही वरचा कोणताही त्या ठिकाणी कंद नाही, एकदम पंजा टाईप माल बी एकदम A1 क्वालिटीचा आहे. संपूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंत या प्लॉटचं ट्रीटमेंट हे पवन ॲग्रोच आहे. त्याच्यामध्ये आपलं जम्बो असेल, स्टंप एक्सपर्ट असेल, आपलं बुस्टर असेल, जे पण आपले बॅक्टेरिया असतील, संपूर्ण ट्रीटमेंट म्हणजे या प्लॉटला हे पवन ॲग्रोच आहे. त्या ठिकाणी साधारणपणे हा जो प्लॉट आहे हा साधारणपणे त्या ठिकाणी आणि साधारणपणे जे उत्पादन असेल त्या ठिकाणी 1.25 क्विंटल 170 ते 180 क्विंटल पर्यंत या प्लॉट त्या ठिकाणी साधारणपणे निघेल असं शेतकरी बांधव त्या ठिकाणी आम्हाला सांगत होते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम पंजा टाईप त्या ठिकाणी माल क्वालिटी जे पण माझं असं आव्हान आहे, अजून पण तुमची वेळ गेलेली नाही. लागवडीपासून जर काढणीपर्यंत संपूर्ण पवन ॲग्रोचं जर ट्रीटमेंट घेतलं तर तुमचं उत्पादनामध्ये पण चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि तुमचं जे खंदाची साईज आणि क्वालिटी ही पण त्या ठिकाणी अशा प्रकारे होईल. आता त्या ठिकाणी बरेच सारे शेतकरी त्या ठिकाणी लागवड त्या ठिकाणी करत आहे किंवा काही शेतकऱ्याची पावसाळ्यावर त्या ठिकाणी अजून बाकी जे पण लागवड करणारे शेतकरी असतील त्यांनी सुरुवातीपासूनच आतापासूनच ट्रीटमेंट घ्या तर तुमच्या पिकामध्ये फायदा होईल. जर तुम्ही शेवटच्या स्टेजमध्ये जर गेले, कोणतं जरी शेवटच्या स्टेजमध्ये गेलं तर एकदम कोणतं पण हे होत नसते, उत्पादन वाढत नसते. सुरुवातीपासून जर काटेकोरपणे तुम्ही जर नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर तुमचं पण प्लॉटची साईज क्वालिटी अशा प्रकारे होईल. त्यामुळेच शेतकरी बांधवांना माझं असं आव्हान आहे की आताच तुम्ही पवन ॲग्रोशी त्या ठिकाणी जोडा आणि तुमच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करून घ्या.